नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट या विषयावरती सुंदर मराठी भाषण. तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट या विषयावरती एक सुंदर प्रेरणादायी भाषण. देशासाठी प्राण दिला, देशासाठी प्राण दिला, झाले धाडसी बलिदान, झाले धाडसी बलिदान, त्यांच्या रक्तातून फुलला, त्यांच्या रक्तातून फुलला आपला हा हिंदुस्तान, आपला हा हिंदुस्तान. देशासाठी प्राण दिला, झाले धाडसी बलिदान, त्यांच्या रक्तातून फुलला आपला हा हिंदुस्तान, आपला हा हिंदुस्तान. आदरणीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक वृंद, पालकगण आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 हा तो ऐतिहासिक दिवस आहे, जेव्हा आपल्या भारत मातेला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळाली. हा दिवस फक्त आनंदाचा नाही, तर स्वातंत्र्याची किंमत काय असते हे जाणून देणारा दिवस आहे. या दिवशी महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगत सिंग, राजगुरू, सुखदेव, चाफेकर बंधू अशा असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या त्यागाची आठवण आपल्याला होते. त्यांनी आपल्या देशासाठी जीवाचं रान केलं, तुरुंगवास भोगला आणि काहींनी हसत हसत फासावर जाणं पसंत केलं. त्यांच्या बलिदानामुळेच आपण आज मोकळ्या श्वासात जगत आहोत. स्वातंत्र्य म्हणजे केवळ साखळ्या तोडणे नाही, तर स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळखणे. आज आपल्यापैकी प्रत्येकाला हे विचार करावा लागेल, आपण आपल्या देशासाठी काय करत आहोत? स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करतो आहोत का? आज आपल्याला गरज आहे देशभक्तीची नव्हे, तर कर्मभक्तीची. शिक्षण, विज्ञान, शेती, उद्योग, कला, संस्कृती या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण पुढे गेलो पाहिजे.
आपण जर प्रामाणिकपणे काम केले तरच खऱ्या अर्थाने शहीदांचे स्वप्न पूर्ण होईल. आपण स्वातंत्र्याचा उपयोग जात, धर्म, भाषा यासाठी भांडण करण्यासाठी न करता देशात एकता आणि बंधुता वाढवण्यासाठी करायला हवा. वसुधैव कुटुंबकम ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. चला तर मग या पवित्र दिवशी आपण सर्वजण एक संकल्प करू. देशासाठी प्रामाणिकपणे काम करू. आपल्या कर्तव्यास प्राधान्य देऊ आणि स्वातंत्र्याचा उपयोग सकारात्मक बदलासाठी करू. शेवटी एकच गोष्ट सांगावीशी वाटते. स्वप्न साकार व्हावं, स्वप्न साकार व्हावं. देश उजळून निघावा, देश उजळून निघावा. प्रत्येकाचा हातभार लागावा, प्रत्येकाचा हातभार लागावा. हीच खरी अभिवादनाची भावना, हीच खरी अभिवादनाची भावना. स्वप्न साकार व्हावं, देश उजळून निघावा, प्रत्येकाचा हातभार लागावा. हीच खरी अभिवादनाची भावना, हीच खरी अभिवादनाची भावना. भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये.